तुमच्या डोक्यावरच्या लाईट लावून या ना. बसलं केळ बैल लागून चिरून घे. ते चिरून घ्यावे. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् सस्मरे नित्यं विनायकं गुरुं भानु मातृदेव भव राजीवनेत्रं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं मनोजवं मारुततुल्यवेगं कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनं दर्शने श्रीराम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महा निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
नमः पार्वती पतये हर हर महादेव। विवेकी पुरुष म्हणजे ज्ञानी पुरुष हे संतोषाला परमधन मानतात। आपण अर्थाला धन म्हणतो, पण संतोषम परमम धामम म्हणून ज्ञानी पुरुष संतुष्टपणाला परमधान मानतात। कारण आयुष्य हे क्षणाक्षणाला कमी होणारं असतं। आयुष्याला विश्राम केव्हा येईल हे सांगता येत नाही। म्हणून आपल्या शरीराला नित्य न मानता अनित्य मानलं पाहिजे। ते नित्य होऊ शकत नाही। आणि जो शरीराला नित्य मानतो त्याला संतोष प्राप्त होत नाही। मग संतोष हे परमधाम आहे हे समजण्याकरता मनुष्यानं सर्व प्राणीमात्रांमध्ये परमात्मा आहे याबद्दल श्रद्धेला दृढ केलं पाहिजे। सर्व प्राणीमात्रांमध्ये परमात्मा आहे। जलचर, स्थलचर, वनचर हे जेवढे आहेत या सगळ्यांमध्ये परमात्मा विराजमान आहे असं मानत गेलं पाहिजे। आणि असं मानत गेल्यामुळे आपल्याला निसर्गाचं, जलचराचं, स्थलचराचं ज्ञान होतं की ज्याप्रमाणे हेही जगत आहे आपणही जगतो आहे, पण हे नेहमी परोपकार करण्याकरता जगतात। आणि मानव मार्ग दुसऱ्याकडून परोपकार घेण्याची तयारी ठेवतो आणि स्वतः परोपकाराला विसरतो। म्हणून परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थम इदं शरीरम। म्हणून या शरीराचा नाश तर आवश्यक आहे। हे नित्य नाही, अनित्य आहे। मग या अनित्याकडून जेवढा परोपकार करता येईल, देवकाजी दिदे देह द्याचा। देवकार्य म्हणजे नुसतंच पूजापाठ नसून सामाजिक सर्वत्र ठिकाणी देव पाहणं अशी संकल्पना ज्या वेळा मानवाची होते तेव्हा त्याची संसार यात्रा पूर्ण होऊन जाते। संसार यात्रा पूर्ण होते म्हणजे तो पुन्हा संसारात येत नाही, पुन्हा जन्म त्याला मिळत नाही। म्हणून हे शुकदेवा बघ, जंगल तयार होतं, समाजाला, पशुला, पक्ष्यांना, प्राण्यांना जंगल आनंद देतं। आपण सुद्धा कंटाळलो की अरण्यामध्ये जातो, पहाडात जातो, अजिंठ्याला जातो, तो सगळा निसर्ग पाहून आपण आनंदित होऊन जातो। आता तो निसर्ग हिवाळ्यापर्यंत चांगला राहतो, उन्हाळा आला की परत संपून जातो। त्याप्रमाणे आपलं शरीर सुद्धा तसंच आहे। याला जर आपण नित्य मानायला गेले तर या शरीराच्या व्यवस्थेमध्ये आपला जास्त वेळ चालला जातो। पण तुम्ही आजकाल सगळ्यांच्या शरीराच्या व्यवस्थेमध्येच काळ चालला जातो। कपडा लत्ता, खाणं पिणं, झोपणं याच्यातच काळ जातो। म्हणून संत म्हणता आयुष्य का तो काळ राहावे सावधान। याच्यातच जर आपण राहून गेलो, याला जर नित्य मानायला गेलो तर मग मात्र आपली पंचायत होते। म्हणून ते म्हणतात व्याघ्रादिक सुद्धा असे आपल्या कामना शोधत असतात, त्याप्रमाणे मनुष्य सुद्धा अतृप्त मनुष्य आपलं काम झालं तरी कामना शोधतच राहतो। म्हणून काही लोक आपण प्रपंचामध्ये निवृत्त झालो असं समजून सामाजिक कार्य, भौतिक कार्य, तरुण भारताचा दिवाळी अंक जर वाचायला तुम्हाला मिळाला तर वाचा। त्यामध्ये
या सगळ्या लोकांनी आपलं जीवन कसं घालवलं निवृत्त झाल्यावर. केरळ, आंध्र याच्याकडे माणसाला जीवन जगता येत नव्हतं, इतकी वाईट परिस्थिती होती. हे लोक तिकडे गेले आणि तिथे राहून त्या लोकांना जीवन जगणं शिकवून दिलं. क्रांतीवीर आपले नानासाहेब होते. त्या चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी या ग्रस्ताने प्रवेश केला, समाजाला इतकं ज्ञान दिलं आणि तिथे मोठी धर्मशाळा बांधून सगळं करून ठेवलं. आम्ही चित्रकूटला गेलो तेव्हा तिथे आम्ही पाहिलं की जीवनच करून टाकलं आणि संतोष झाला. चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी ज्याप्रमाणे राम राहिले त्याप्रमाणे ते तिथे राहिले. आता सगळे लोक पाहायला जात आहे नानासाहेबांना. तो जो आदिवासी जीव होता, रामाच्या काळात रामाने चित्रकूट पर्वतावर या लोकांना ज्ञान दिलं. पंचवटीमध्ये सुद्धा आदिवासी लोकांना ज्ञान दिलं स्वतःच्या मुखात आणि त्यांना त्यांचं जीवन शिकवलं. म्हणजे तसंच अजून पुष्कळ लोक असे की आपलं जीवन आता संपलेलं आहे, आपण दुसऱ्याच्या जीवनाला मदत करावी अशा गोष्टीनं लोक जगतात. म्हणून कारण माणसाचं शरीर हे आसक्तीत असतं आणि आज एक आसक्ती पूर्ण झाली की दुसरी झाली की तिसरी, आणि ती आसक्ती माणसाला नुसतं जगवते की आता पुढे सुख मिळेल नाही, मुलांच्या राज्यात मिळेल तर नातू चांगले होतील, मोठे लागले की आपल्याला काही कमी राहणार नाही, बेंगलोरला विमानानं जाऊ, जळगाव टू बेंगलोर. आसक्ती जगवते पण ती आसक्ती वाढत जाते आणि त्यामुळे याचं आयुष्य क्षीण होतं. एवढंच नाही तर इंद्रिय निर्बल आणि दुर्बल होतात. इंद्रिय अति आसक्तीमुळे निर्बल होऊन जातात, दुर्बल होऊन जातात आणि शरीर व्याधीग्रस्त. मग या लोकांना व्याधी नसते का? असते, पण आसक्तीमुळे व्याधीचा जोर जास्त असतो आणि अनासक्तीमुळे व्याधीचा जोर कमीच असतो. पण एकच आजार दोन लोकांना असतो, एकाला खूप यातना होतात आणि एकाला कमी होतात. त्याचं कारण आहे ते आसक्तीमुळे ते शरीर कसं झालं आहे, जीर्ण, आणि ते केव्हा फाटेल, पुन्हा त्याला रिपेअर केलं तरी तसं राहणार नाही ते. आणि ज्या शरीरात आसक्ती कमी असते, रोग असतो पण शक्ती असते, ते जीर्ण नाही होत. जीर्ण झालेली गोष्ट लगेच फाटून जाते, तुटून जाते. हे रबर बघा, बऱ्याच दिवस पडलं की ते जीर्ण होऊन तुटून जातं. तसं आपलं शरीर आहे. व्याध्या सगळ्या जीवांना आहे कर्मभोगामुळे, पण आसक्ती कमी झाली की व्याधीचं बल कमी होऊन जातं. आणि ज्या शरीरात अति आसक्ती आहे त्या आसक्तीमुळे व्याधीचं बल वाढतं आणि निरुपयोगी होऊन जातं शरीर. जगतो मनुष्य पण निरुपयोगी. आपल्यालाही कोणाचा उपयोग होऊ देत नाही आणि दुसऱ्यालाही आपल्या शरीराचा उपयोग होऊ देत नाही. म्हणून व्याधीतून उठल्यावर मनुष्य, डॉक्टर सांगतात स्वतः उठायचा प्रयत्न करा, स्वतः चालायचा प्रयत्न करा. ते जर अति आसक्त असेल तर आधाराशिवाय उठत नाही, आणि आसक्त रहित असेल तर 1-2 दिवसातच शरीर तत्क. कारण त्या शरीरानं संयम बाळगला आहे, या शरीराने संयम बाळगलेला नाही. जसं जसं इंद्रिय संयम बाळगतात त्याप्रमाणे शरीर हे जे आहे हे व्याधीवर बल मिळवून टाकतं. आणि आसक्त वृत्तीने मनुष्य निर्बल होतो, पराधीन होतो. म्हणून ते म्हणतात आता हे जे शरीर आहे हे कशानं आसक्त होतं. आता लुळ्या बांगड्या श्रीमंतीपेक्षा धट्टी कट्टी गरिबी बरी असं आपण म्हणतो.
कारण धन असलं आणि तुम्ही निर्बल असले तर काही उपयोग होत नाही. म्हणून आपण प्रवासाला गेलो की कोण म्हणतं ना की सामान कमी घ्या, आपल्याकडून पेलं नाही आम्हाला लावून घेऊ, कुठे नाही मिळालं तर करशील काय. म्हणून आता ती पाठीवरची पिशवी तेवढ्या करतात निघाली, याच्यात बसेल एवढंच घ्या, याच्यात बसेल एवढंच घ्या. पण तुम्ही आता प्रत्येक फिरणाऱ्याच्या मागे पाठीवर एक पिशवी असते. पूर्वी पाठीवर पिशवी धरणाऱ्याला गावंडळ म्हणत असत. शाळेत शिकायला आले पोरांनी खेड्याहून जर असं धरतोय, गावंडळ सारखं काय धरतो, पाठीवर कोणी घेतं का. पूर्वीपासून ओझं पाठीवरच व्हायला जात होतं. आता सगळ्यांच्या पाठीवर ओझं आलंय, कोणी गावंडळ म्हणत नाही. पिशवी फक्त सुशिक्षित आहे, पिशवी सुशिक्षित आहे. खेड्यातले लोक अंडरपॅन्टवर असायचे गावंडळ म्हणायचे. आता बुरमुडा आला आहे, सुशिक्षित आहे, चड्डी, ही नाडी तशीच पुढे आहे. आधी मोठमोठे अधिकारी लोक मंदिरात घालून येतात ती नाडी, पुढे गावंडळ म्हणायचे नाडी असेल तर. आणि आता ती फॅशन झाली, कारण आसक्त वृत्ती वाढली. आम्ही एका यात्रेत होतो, 70 वर्षाचं जोडपं होतं. ती आजी आमच्या समोर म्हणायची, आता आपल्याला रात्री बाहेर जायचं आहे, बरमुडा घालून घ्या, बरमुडा घालून घ्या, बरमुडा घालून घ्या. त्या आजीला झालं काय. म्हणजे माणसाची आसक्ती किती बघा. त्या माणसाला ते आवडत नव्हतं, पण आजी ऐकेत ना. कारण हे जी आसक्ती आहे, मग ही आसक्ती वाढते कशाने. शब्द तुम्ही ऐकलं की बरमुडा घातले की मनुष्य चांगला दिसतो, शब्द अमुक केलं म्हणजे चांगला दिसतो. शब्दानंतर स्पर्श, कुठल्याही गोष्टीचा स्पर्श झाला आपल्याला की त्याच्याबद्दल मोह होतो. चांगला शब्द ऐकला की या माणसाला अहो अमुक अमुक तुमच्याविषयी चांगलं बोलत होते, काल आम्हाला भेटलं ना. मग त्या माणसाचे शब्द ऐकल्यावर आपल्याला त्याला भेटायची उत्सुकता होते. म्हणून शब्द आणि स्पर्श. स्पर्शानंतर रूप, रूप पाहावंसं वाटतं. मग रूप डोळ्याला, स्पर्श हाताला, शब्द कानाला. मग हे इंद्रिय असे आसक्त होतात. शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श. आता रस आपल्याला, आपण कोणत्याही फळाचा रस स्वतः जर काढला तर त्याच्यामध्ये बल जास्ती आहे आणि विक्रेता आला की बल कमी आहे. कारण जो सुरुवातीला टाकतो ना तो तोट्यात राहतो आणि जो बरेच दिवस झाले तो नफ्यात राहतो. तो त्याच्यात काय कालवतो हे दुसऱ्याला समजू देत नाही. म्हणून काही पदार्थांचं कालवण मालक करून देतो, नौकराला म्हणतो तू तळ. तो काय करतो हे नौकराला दिसू देत नाही. ते जर दिसलं तर नौकर बोंबलतो कुठे बाहेर, पैसे नाही दिले की, मग दुकान बंद होतं. म्हणून मालक करतो ते. तसं रस आणि गंध म्हणजे वास, नाक, हे विषयाचे किंचित अनुभव घेत असतात. कान, नाक, मुख, हात हे या शब्द, रस, रूप, गंध याचा अनुभव घेतात. आणि यांना काहीच मिळत नाही बरं. कानाला काय मिळतं ऐकल्यावर? काही नाही. सगळं मनाला मिळतं आणि मनाला आनंद होतो आणि मन मग आसक्त होत जातं. ज्याप्रमाणे मासे धरणारा गळ लावतो, माशांना टाकून देतो, तो गळ त्याच्या तोंडात गेला की त्याने वरती ओढला. तसं आपण शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श याच्या योगाने आकर्षले जातो. बा कपडा काय करतो, मुलं सुद्धा आईला म्हणतात, आई आज तू टॉप दिसते. ते जे रूप आहे त्या रूपाला आकर्षण म्हणून लोक सणावारालाच आकर्षण वागत होते.
आता रोजच आकर्षण झालं आणि त्यामुळे घसरण होऊन गेलं सगळं. कारण ते फॅशन झाली, तिचं रूपांतर झालं. सणावाराला काय तर सगळे सजायचे, त्यामुळे असं कोणी कोणाकडे लक्ष नाही द्यायचं. आता रोज सजायला लागल्यामुळे आकर्षण वाढलं आणि त्याच्यामुळे घातपात वाढले. म्हणून ते म्हणतात की हे जे सुखाचा अनुभव वाटतो आपल्याला त्याच्यात, पण मग रूपाने आकर्षण होतं आणि आकर्षण अति झालं की त्याने ऱ्हास होतो. हे ज्ञान आहे. आता हे ज्ञान विज्ञानात्मक आहे, पण कोणी याला विज्ञान मानत नाही, मानतच नाही ते. की माणसाच्या शरीराच्या इंद्रियाचं रक्षण करायचं आहे, शरीराचं रक्षण करायचं आहे. आणि रक्षण केल्यानंतर त्या शरीरात, आता तुम्हाला वर्णन करून सांगतो. तत्वज्ञान सांगणारे माणसं अगदी साधे राहतात आणि हे कथावाचक बघा तुम्ही, त्यांचे कपडे, त्यांचे लत्ते, त्यांचे रूप, जिभेलाही आतून लाल लावायचं, घोटालाही आतून लाल लावायचं, सगळी दाढी पांढरी, तर मिशा मग ते काळ्या करून घ्यायच्या. रूपाला आकर्षले गेले की एवढ्या लोकांसमोर मी कसा दिसायला पाहिजे, टॉप. आतलं ज्ञान नाही ना, ते आतलं पाहिजे. कारण आकर्षणाला काय करायचं, ज्ञान आहे ते. आम्ही आव्हाण्याला शाळा शिकवतो तेव्हा आसोदेवून एक शिक्षक याचे, बोंद्रू पांडू भंगाळे, दोन्ही चाकांना मडगाडर नाही, धोत्र गुडघ्यापर्यंत खोचलेलं, गळ्यामध्ये एक शर्ट, डोक्यात एक पांढरी टोपी आणि भाकरी हँडलला फडक्यामध्ये. पण एकदा ते वर्गात घुसले की पोरांची ताकद नाही. एकही मुलगा माझ्या विषयामध्ये नापास झालेला मला चालणार नाही. आणि खरंच एकही नापास नाही. अजून नाव लक्षात आहे, माझ्या डोळ्यासमोर ती प्रतिमा दिसते मला. हेडमास्टर योगा इलेक्शन आपला हे गुडघ्यावर इथे खोचलेलं धोत्र, पण ते रेकॉर्ड पाहिला तो शिक्षणाधिकारी म्हणून बिलकुल ताकदच नाही कोणाची. भाकरीला डबा पण नाही, नुसते हँडलला फडक्यामध्ये बांधलेले आहेत. कारण ती जी हे शिक्षणाची हातोटी आणि शिक्षणाचं प्रेम होतं. एकदा मी त्यांना तिळीचा लाडू दिला होता संक्रांतीच्या दिवशी. आम्हाला ते मिळतात लाडू, त्याच्यात कोणी लाल पैसा अमुक टाकून देतो गुप्तदान, तो त्यांच्या हातात दिला. त्यांनी तो आता खेड्यातला मनुष्य टाकलं, जो दाताला तो नया पैसा लागला. काय रे म्हणे दादा, काय म्हणलं सर, त्याचे तो लाडू खाताना तोडायचा दाताने ना असं उघडून पाहायचा असतो आमच्या ब्राह्मणाचा लाडू, कारण त्याच्यात काहीतरी टाकतं म्हटलं लोक. ते मला अजूनही आठवतं. पण असं काही ज्ञान होतं आणि असं शिकवणं होतं की त्याला पारावार नव्हतं. घंटा पडली की ते निघून जायचे, ते थांबायचे पण नाही. हेडमास्टरची ताकद नव्हती की गाव चाललं का. पण शाळा सुरू व्हायच्या 15 मिनटं आधी हजर, बाकीचं नाही माहीत. म्हणून ते म्हणतात हे विवेकी पुरुष यांना शोक येत नाही. कारण रस रूप गंध याच्या मागे जर आपण नाही लागलो तर आपल्याला शोक नाही येत. म्हणजे प्रसंग घडते आपल्याकडे दुःखाचे, पण त्याचा शोक नाही करत. रस रूप गंध आणि स्पर्श याच्यामध्ये जर मनुष्य अटकला तर कोणत्याही गोष्टीचा तो शोकच करतो. आणि शोक हा नाश करतो.
कारण ज्ञान असतं की कुठलीही वस्तू जन्मभर टिकायची नाही. हे नाते शेवट केव्हा न केव्हा कोणाचं कोणाचा वियोग होणार आहे. या सगळ्या ऋणानुबंधाच्या गाठी हे जर ज्ञान होऊन गेलं तर मग हे केव्हा तरी सुटणार आहे ग्रहण. कोणाला आधी राहावं लागतं, कोणाला मुलाचं कर्म करावं लागतं, कोणी मुलगा बापाचं कर्म करतो. उलटं सुलटं होऊ शकतं केव्हा केव्हा. त्यावेळेस संयमी मनुष्य धैर्यानं पास करून देतो आणि जे संयमी नसते ते शोकातच नाश पावतात. म्हणून शोक होऊ नये, धैर्य आलं पाहिजे. नेत्राच्या द्वारा, हाताच्या द्वारानं, पायाच्या द्वारानं, मनाच्या द्वारानं, डोळ्याच्या द्वारानं, कानाच्या द्वारानं, वाणीनं शांत स्वभाव केला पाहिजे आणि मनुष्यानं आसक्ती हळूहळू कमी केली पाहिजे. जसं वाद्य वाजत चाललं की काय चाललंय, जात असेल व काही 12 वाजता चाललाय तर मोर्चा असेल, तो मोर्चा पाहण्याकरता जाऊन उभा नाही राहणार, कारण ती आसक्ती कमी होऊन जाते. आपण म्हणतो काय चाललंय पाहू, त्यांची पाहण्याची सुद्धा आसक्ती राहत नाही. आणि त्यामुळे मनुष्य सुखदुःख हे समजून जातो, कारण ती एक अवस्था आहे. सुखाची एक अवस्था आहे आणि दुःखाची सुद्धा एक अवस्था आहे. मग या अवस्थेमध्ये कोणाला कळतं तर बुद्धीला. बुद्धीमध्ये स्थैर्य येतं, धैर्य येतं आणि नीती येते. आणि नीती ही माणसाचं रक्षण करते. आज जगात नीती नावाची गोष्टच राहिली नाही, कुठल्याच गोष्टीत नाही. आणि नीती नाही आणि त्याच्याबरोबर न्याय नाही. पहा, तुम्हाला अशी एक बातमी येते की अमुक ठिकाणी 1 रुपयाचा कारखाना सापडला. तो तपास, त्याच्यानंतर त्याचा निकाल काय लागला, 12-12 वर्ष रुपया नोटांची छापखाने सापडत आहे. कोर्टात केस चालू होऊन जाते. नंतर त्यांना काय निकाल लागला हे कधी ऐकायला येत नाही. म्हणजे न्यायात काय झाली, गडबड. म्हणून नीती आणि न्याय हे संयमी पुरुष टिकवतात आणि जे भोगी लोक आहे ते नीती न्यायाला संपवून टाकतात. नीती आणि न्यायाला तुम्हाला इतके मिळणार आहे, आम्हाला द्या याच्यातलं काहीतरी. नाहीतरी तुमची पूर्वी इतकी थोडीच किंमत होती, आता किंमतवाली आहे. 5 लाख होती, आता 58 लाख भेटते. नीती. आता त्याचं घर आहे, त्याची जमीन आहे, सरकारने घेतली आहे, त्याला मिळणार आहे, तर तिथे जमीन जाते ना. हे म्हणतं नाही तुम्हाला फुकट मिळत आहे. म्हणजे काय झालं, नीती आणि न्याय ज्याचं असून सुद्धा त्याला मिळत नाही, त्याला त्याच्यातून द्यावं लागतं. न्याय नाही आणि नीती नाही. जोपर्यंत नीती आणि न्याय नीट चालत नाही, तो तुम्ही पहा, राजांचं उदाहरण पहा, शिवाजी राजांचं. ते स्त्री आणल्यानंतर यांना वाटलं की राजे खुश होतील, तर मोठं शब्द वापरले आणि थोडेसे कपडे लत्ते आणि अलंकार देऊन तिला तिच्या घरी पाठवून दिलं. काय होता राजांजवळ, नीती आणि न्याय होता. आज नीती आणि न्याय नसल्यामुळे समाज, राज्य, देश, विश्व सगळं दुःखी आहे. लोक विश्व शांती करता यज्ञ करतात आणि त्याच्यात खाऊन जातात. यज्ञ तुम्हाला कसं करता चाललाय, विश्व शांती करता, मोठे मोठे गोष्टी सांगून टाकतात, पण त्याच्यामध्ये सगळा भ्रष्टाचार होतो. आली का नीती नाही. म्हणून नीती आणि न्याय हे सगळे सांभाळले गेले पाहिजे. धार्मिक गोष्टीचं सुद्धा प्रदर्शन नको, ते धार्मिक गोष्टीचा बोध झाला पाहिजे. प्रदर्शन होऊन जातं आणि त्याच्याने काय होतं,
तात्पुरता आनंद मिळतो. जसं आता दिवाळी झाली, लोक म्हणतात आता कसं बघा वाटायला लागलं, आता दिवाळी नेहमी राहील का? 4च दिवस 4च दिवस राहते ती. पण तयारी कधीपासून होते तिची सुरू? नवरात्रापासून. दिवाळी आली, दिवाळी आली, दिवाळी आली, दिवाळी आली, असं आहे. मग कोण रमतं? तर मुलं. मोठे माणसं म्हणते अरे मला काय करायची दिवाळी, मला कपडे बदलत. कारण त्यांना उदासीनता वृत्ती होती. त्यांना माहिती आहे काय करायचं, काय गोष्ट आहे. स्त्रिया सुद्धा म्हणा अरे तुमचं करून घ्या रे, आम्हाला काय करायचं आहे, घरात तर राहायचं आहे. त्यांची ती वृत्ती होती, ती उदासीन, संतोष होता त्यांना. मोठे कपडे घातले म्हणजे आम्हाला ओळखतील का लोक? त्यांचं कामच असं असायचं की लोक त्यांना नमस्काराला यायचे. त्यांचं कामच असं असायचं की लोक त्यांना नमस्कार. म्हणून मनुष्य सुखदुःखाच्या अवस्थेमध्ये त्याची बुद्धी नीतीनं लागते, म्हणून तो पुरुषार्थ झाला. धर्म अर्थ काम मोक्ष आणि पुरुषार्थ बलवान करून टाकतात. गांधीजी केव्हा केव्हा याच्यात बसून जहाजामध्ये बसून जायचं ना, तर ते कपड्याचं असं गाठोडं असं असायचं त्यांच्या, असं पण नाही. ते जहाजांमध्ये बसताना दाखवलेलं आहे. बस एवढंच सामान, हो एवढंच. जेव्हा कळालं त्यांना तेव्हा ते तसं वागायला. नाही तर सुरुवातीला तर मग वेगळा ड्रेस होता, पण कळालं. लालबहादूर शास्त्री दिल्लीहून हरियाणाला चालले होते आणि ते रेल्वे मंत्री होते. एका शेतकऱ्याला माहिती पडली की शास्त्रीजी जाणार आहे, म्हणून त्याने आपल्या शेतातला, कारण त्यांचं घोषवाक्य होतं जय जवान जय किसान, ते एका शेतकऱ्याने एवढा हरभरा काढला ना असा रस्त्यात उभा राहिला. शास्त्रीजीने ड्रायव्हरला सांगितलं गाडी उभी कर, हा माझ्याकडचं उभा आहे. म्हणजे तुम्हाला काय माहिती कसं काय उतरू, तू गाडी उभी कर म्हणे. गाडी उभी केल्याबरोबर तो शेतकरी पळत पळत आला, तो हरभरा दिला, शास्त्रीजीला नमस्कार केला. शास्त्रीजीने एकच पवटा घेतला त्याच्यातला. म्हणजे बघ आपल्या देशात खूप लोक आहे, प्रत्येकाला लागतो, मी जर इतका घेऊन गेलो तर काय होईल. म्हणून त्याच्या समाधानाकरता त्याच्यातला आपल्यासारखा असेल तर डिक्कीत टाक. कुठे? एकच होता. त्याला किती आनंद झाला असेल त्या शेतकऱ्याला, किती लोकांना सांगितलं असेल त्याने. त्याचं कारण आहे ना, संतोषम परमम धामम. मी काशीला गेलो ना, तर बाकीचं पाहण्यापेक्षा आधी त्यांचं घर पाहायला गेलो होतो. लालबहादूर शास्त्री तर ते 10च्या पुढे उघडतो, ते सरकारच्या ताब्यात आहे. तर मी उघडतो तष्ट, समोरून एक म्हातारी आजी आली. म्हणे महाराज तुम्ही कशाकरता थांबले? म्हटले घराचं दर्शन करायचं. म्हणे ते 10ला उघडेल. म्हटलं उघडे राहू द्या, मी उभं नाही. नाही म्हणे हे चांगलं नाही दिसणार. त्या बाईने मला खुर्ची आणून दिली, मी खुर्चीवर बसलो. मग तिने कोणाला तरी सांगितलं त्या माणसाला सांग की लवकर उघड. मग तो आला माणूस, त्याने उघडलं. मी ते सगळं घर फिरलो. जी पंजाब नॅशनल बँकेने त्यांची फॅट पंतप्रधान असताना ओढली होती, कर्ज भरला नाही गेलं म्हणून, ती सुद्धा तिथे लावलेली होती. मी त्या प्रत्येक गोष्टीला वंदन करायचो. बरोबरीचे लोक म्हणे काय? म्हटलं नाही, ते नाही कळणार तुम्हाला की इतका संतोष की या पदावर असल्यावर सुद्धा काही नाही काही. का? तो संयम. संयमाशिवाय नाही काही होत. शास्त्रीबाबा गेल्यानंतर जेव्हा शरीर आलं तेव्हा रामदुलारी आणि ललिता गौरी यांना घ्यायला गव्हर्नमेंटची गाडी गेली. तर आईने सांगितलं आमच्या लालाला गव्हर्नमेंटच्या गाडीत बसलेलं आवडत नव्हतं, आम्ही रिक्षेने येऊ, आम्ही या गाडीत येणार नाही. ते रिक्षेने गेले तिथे विमानतळावर शास्त्रीजींना भेटायला, शवाला भेटायला, पण गव्हर्नमेंटच्या गाडीत गेले नाही. त्याचं कारण आहे ना, संतोषम परमम धामम.
म्हणून विद्वान लोक लिहितात ते कर माझे मनुष्य नमतोच. आम्ही मंडलेश्वरला गेलो तर अहिल्याबाईचं ते दरबार आहे. मी माझ्यावर कोणतरी मी एकदम असं अहिल्याबाईला साष्टांग नमस्कार घातला. ते म्हणे इथे नमस्कार दरबार आहे त्यांचा तो मंडलेश्वराला. काही वेळा इंदोरला करत होते आणि काही वेळा तिथे करत होते. म्हणे का पुतळ्याला नमस्कार कळणार नाही तुम्हाला. एवढं शौर्य सोपी गोष्ट नाही आहे. 12चे 12 ज्योतिर्लिंगामध्ये जे धन ठेवलेलं आहे त्याचे पगार आज लोकांना कालाच्या मानाने आहे. काय डोकं असेल. 12चे 12 ज्योतिर्लिंग शिवाजीराजे आणि अहिल्याबाई. आता काशीला किती सुंदर पुतळा झाला दोघांचाही, शिवाजीराजांचाही आणि अहिल्याबाईचाही. कोणाला करायची बुद्धी झाली? जो ज्ञानी आहे त्यालाच, नाही तर चित्र काढून दिलं असतं. केवढं कार्य. म्हणून ते म्हणतात मनुष्य हा सुखदुःखाच्या पलीकडे गेला पाहिजे. कारण आत्म्याविषयी मग प्रेम वाढत जातं, शरीराविषयी प्रेम कमी होत जातं. माणसाचं आत्म्याविषयी प्रेम वाढतं. आणि जर तुम्हाला संतोष नसेल तर शरीरावर प्रेम राहतं. मग शरीराच्या सगळ्या उपकरणांमध्ये तुमचं मन लागतं, त्याच्यातच पैसा खर्च होतो जास्त. आणि जर तुमचं संयमी शरीर झालं तर तुमची बुद्धी आत्म्याकडे वळते, शरीराकडे वळत नाही. कारण हे केव्हा ना केव्हा काळाचं खाद्य आहे शरीर. काळाचं खाद्य आहे, काळ खाणारच. आतापर्यंत स्मशानातली राख चोरी जात नव्हती, आता चोरी जायला लागली. 2 घटना झाल्या एकच महिन्यात. त्याचं कारण काय आहे? लाकडामध्ये सोन्याचा गोळा होऊन जातो आणि ह्या गौऱ्यांमध्ये ते सापडत नाही, राख होऊन जाते त्याची. मग हे काय करतात, सगळी राख घेऊन जातात आणि तिकडे जंगलात गाळतात आणि मग त्याच्यात सापडतं ते मंगळसूत्र कानातलं घेणं देणं. कारण हे आहे कोळशामध्ये गोळा होऊन जातो त्याचा. मला इतकं माहीत नव्हतं. त्या पेपर मिल होती माझ्याकडे बांबोरीकडे. हां, विंध्या पेपर मिलला एक मॅनेजर होता, त्याचंही नाव पटनाईक होतं आणि आमच्या साहेबांचंही नाव पटनाईक साहेब. मला म्हणे दादा तुम भी चलो उसका बच्चा गया. त्याने हे आसन आहे ना हे त्यानेच पाठवले होते ते. पण किती वर्ष टिकतायत. आम्ही गेलो तर दुसऱ्या दिवशी म्हणजे तो चांप गाडी घेतली होती त्याने त्या पोराने. त्याचा इथे ॲक्सिडेंट झाला, त्याचा अग्निसंस्कार होता. ती बाई त्याच्या बोटातली अंगठी काढू देईना. आई मेरा सोना चल गया बोले, वो क्या निकालते सोना. मग त्या सोन्यासहित त्याला जाळ. मग तिसऱ्या दिवशी पटनाईक साहेब म्हणे चला आपण आस्ती गोळा करायला जाऊ. तर आम्ही त्याच्या बंगल्यावर गेलो. त्याच्या आधी त्याचा बाप गिरणा नदीच्या काठावर होता. काय करत होता तो? ते अंगठी जांभलत होता. पटनाईक साहेबांनी दुरून बोले दादा चलो बोले घर को. ती ऑफिसरची नज़र. बोले क्या हुआ साहब? चलो बोले वो इतना लबाड़े बोले वो बच्चे का सोना देख रहा. बोले वहाँ चलो. आम्ही नदीच्या काठावरून गाडीत परत आलो. आहे ते ऑफिसरची नजर. माझ्या काही लक्षात आलं नाही. मला वाटलं हा रडत असेल माणूस तिथे. साहेब म्हणे तो रडत नाही आहे, तो सोनं पाहतो आहे. लक्षात आलं का? गेलेच नाही ते. आज ती काय गोळा कर गाडीत बसलो ना आम्ही दोन्ही चाललो आलो. चांगली आठवण आहे मला ती. त्याच्या आईने म्हणे ते सोनं जाऊ दिलं ना. हा बरं नंतर कोणी सांगितलं असतं तर काढलं असतं. हा स्वतः जाऊन बसलाय म्हणे आपण द्यायच्या आधी. आज पाहतोय तिथे. असं आहे. तर ही जी आसक्ती आहे हीच माणसाला दुःख देते. म्हणून ते म्हणतात माणसाचं शरीर नाश पावणार आहे आणि म्हणून आसक्तीमुळे तो दिवसेंदिवस नाशाकडे आकर्षित होतो. जसा पतंग दिव्यावर जातो आकर्षित होऊन आणि शेवटी पतंग नाश पावतो. तो रेशमी किडा
असा आपल्या शरीरातून रेशीम काढतो आणि त्याच्यात अटकूनच मरतो. हरण गाणं ऐकतं आणि त्याच्यातच मारलं जातं. जाता जाता ते हरण म्हणतं की बघ माझं मांस तू खाऊन घे, पण जेव्हा गाणं गाशील त्यावेळेला त्या आसनावर बैस आणि गाणं गा. म्हणजे आसक्ती किती वाईट आहे. कुरंग मातंग पतंग भुंग, किती विज्ञान आहे बघा त्याच्यामध्ये. आपलं शरीर शब्द रस रूप गंध आणि स्पर्श याच्यामध्ये अटकतं कसं, आणि त्यामुळे आपण या जन्ममरणाच्या संसारामध्ये अटकतो. म्हणून ते म्हणतात दिवसेंदिवस मनुष्याचं आयुष्याचं अपहरण काळ करत असतो. शुक्ल पक्ष असो या कृष्ण पक्ष असो, दिवाळी असो अथवा होळी असो, आयुष्य चाललंय. आपण 51 वाढदिवस करतो, सेंचुरी काय 51 वर्ष लग्नाला झाले, परत लग्न लावा म्हणे. ते दोन्हीचे दोन्ही म्हाताऱ्यासारखे दिसतात. मग त्यांना ते चोपडा चापडा करा, मग हार टाकतात, लोक जेवतात. त्यांना दोघांनाही खाता येत नाही जिलेबी, म्हणे गावरान डायबिटीज आहे, पदार्थ लोक खातात. ही ती आसक्ती आहे. तो नातू सुद्धा म्हणतो आजी आजोबा तुम्ही काल टॉप दिसत होते. हे बा लगेच आजी त्याला असं करते. हे सगळे आसक्तीचे लक्षण आहे. हे सगळे आसक्तीचे लक्षण आहे. आणि त्यामुळे दिवसेंदिवस मनुष्य त्यामध्ये लटकतो. परिवर्तन होत नाही. माणसाचं जीवन हे जराने जीर्ण होतं. तो क्षणोक्षणी विश्राम पाहतो. पण ज्याप्रमाणे सूर्य अमर आहे त्याप्रमाणे त्याचं ज्ञान जर झालं त्याला, तर तो सुद्धा अमर राहील. म्हणून गेलेले जे कर्तृत्वान लोक असतात त्यांच्या वेळा घोषणा काय देतात, भाऊ अमर रहे, जवान अमर रहे. किती श्रीमंत मनुष्य गेला तर कोणीच म्हणत नाही अमर रहे. ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना बोललं जातं. शास्त्रीबाबांच्या वेळेला शाळेमध्ये शास्त्रीबाबाचा फोटो डोक्यावर घ्यायचा आणि अंत्ययात्रा गावोगावी निघाली, अशी कोणाचीच निघाली नाही. 18 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये असं काही होऊन गेलं होतं. सोमवारी भात खायचा आणि हॉटेली बंद, म्हणजे खरोखरच बंद राहायचं. काही कोणा लहान मुलं सुद्धा भात खायचं नाही. शास्त्रीबाबांनी सांगितलं की तांदूळ कमी आपल्याकडे, एक दिवस भात खायचं नाही. खरंच लोक खायचे नाही. आता किती कधी नेम केलं तर लोक चोरून खाऊन घेतील, पण त्यांच्या वेळेला खाल्लं नाही लोकांनी. का तर ते स्वतःही तसंच बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊली. म्हणून पराधीन होतो मनुष्य आणि कामना कधीच पूर्ण होत नाही. आणि मग कामना अपूर्ण राहिली तर वासना घेऊन जन्म घेतो. म्हणून लिहिलंय वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. कृष्णार्पण. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. भोजना मागती तुपा